आणि आता बातमी येते पूजा खेडकरची। वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे। UPSC या संदर्भामध्ये मोठा UPSCने निर्णय घेतलेला आहे। तर यापुढे पूजा खेडकरला परीक्षाही देता येणार नाही असा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर पतियाला कोर्टामध्ये पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी झाली। या संदर्भातला निकाल उद्या 4 वाजता दिला जाईल। पूजा खेडकरची उमेदवारी रद्द, UPSCचा मोठा निर्णय। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील गैरवर्तन, कागदपत्रांमध्ये आढळलेल्या कथित अनियमिततेनं उमेदवारी रद्द। UPSC कडून घेण्यात येणाऱ्या कोणत्याही परीक्षेला पूजा खेडकरला बसता येणार नाही। तपासणीनंतर UPSCला पूजा खेडकर CSE 2022च्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळली। पूजा खेडकरवर सनदी सेवेत निवड होताना दिव्यांगत्वाबाबत चुकीची कागदपत्र सादर केल्याचा आरोप। वडिलांची कोट्यावधींची मालमत्ता असूनही त्यांनी OBC क्रीमीलेअर सुविधेचा लाभ घेतल्याचा आरोप। पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या निकाल। पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर पटियाला हाऊस कोर्टात उद्या दुपारी 4 वाजता निकाल लागेल। मर्यादेपेक्षा जास्त वेळा परीक्षा देण्याची परवानगी उच्च न्यायालयानं दिल्याचा पूजा खेडकरचा दावा। कोर्टानं वकील वीणा माधवांना उच्च न्यायालयाचे आदेश सादर करण्याची विचारणा केली। पूजा खेडकर या अतिरिक्त परीक्षा देण्यास पात्र आहेत असा उच्च न्यायालयाचा निर्णय नाही, UPSCच्या वकिलांचं म्हणणं। UPSC कडून पूजा खेडकरनं 3 जादाचे प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद केला। पूजा खेडकरच्या संपूर्ण शरीरात 47% अपंगत्व आहे याचं प्रमाणपत्र एम्सने दिलंय। मग ही फसवणूक कशी म्हणता येईल, खेडकरच्या वकिलांचं म्हणणं। फौजदारी खटला दाखल करण्यात UPSCला एवढी घाई का झाली, खेडकरांच्या वकिलांचं म्हणणं। बाजू मांडण्यासाठी पुरेशी संधी द्यायला हवी होती, खेडकरांचे वकील। फौजदारी खटला आणि अटकेच्या भीतीमुळे बाजू मांडू शकत नाही असं खेडकरांच्या वकिलांचं म्हणणं आहे। माझी बाजू मांडण्यासाठी मला अटकपूर्व जामीन हवा आहे अशी बाजू खेडकरांच्या वकिलांनी मांडली आहे। पूजा खेडकरांनी लैंगिक छळाची तक्रार दाखल केली म्हणूनच हे सर्व तिच्या विरुद्ध केलं जात आहे असं म्हणणं खेडकरांच्या वकिलांनी मांडलंय। याच्यामध्ये एकट्या पूजा खेडकरांवर कारवाई करून उपयोग नाही, तर त्यांना ज्यांनी मदत केली, कारण जे मूळ नष्ट केल्याशिवाय नाही तर पुन्हा अशा पूजा खेडकर तयार होत राहतील। त्यामुळे त्यांचं ज्यांनी मदत केली आणि ज्यांनी ते ज्यांच्यामुळे त्या खोटी कागदपत्र बनवू शकल्या त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे, फौजदारी कारवाई झाली पाहिजे, तरच हे थांबेल।